राखी जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। पराग शाह यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला हा मोठा धक्का। राखी जाधव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। आता सध्या निवडणुका आहेत तोंडावर महापालिकेच्या आणि मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी प्रत्येक पक्षाने जोर लावलेला असतानाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला इथे मोठा धक्का बसलेला आहे। त्यांच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनीच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे भाजपची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे। मुंबईमध्ये राखी जाधव यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडलेला आहे। पराग शाह यांच्या उपस्थितीमध्येच त्यांचा हा पक्षप्रवेश झालेला आहे। कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, भाजपची ताकद वाढलेली आहे आणि भाजपने आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का दिलाय। नक्कीच हा धक्का मानला जातोय, कारण थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुंबईच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत राखी जाधव। त्या 2 वेळा नगरसेविका घाटकोपरमधून राहिलेल्या आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या म्हणून मुंबई महापालिकेत त्यांनी काम केलेलं आहे। आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुंबईतल्या जागावाटपात चर्चा या त्यांच्याच नेतृत्वात होत होत्या। अगदी काल रात्रीपर्यंत या जागावाटपाच्या चर्चा या त्यांच्या नेतृत्वात होत होत्या। परंतु अचानक आज सकाळी त्यांनी घाटकोपरचे स्थानिक आमदार भाजपचे आमदार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश केलेला आहे। भाजपचे पराग शाह यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे आणि त्या तिथून भाजपच्या तिकिटावर या घाटकोपर पूर्व मधून पंतनगर या परिसरामधून निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे एक मोठा धक्का हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मानला जात आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबई अध्यक्ष आहे त्या राखी जाधव शरदचंद्र पवार पक्षाच्या आणि त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे मोठा धक्का राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला इथे बसलेला आहे।